नमस्कार, मी अपर्णा. आईज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जसे जसे सणवार जवळ येतात ना, तसं तसं आपण पुरणाची पोळी करायची का, किंवा आपण काय गोड करायचं, किंवा ह्या सणासाठी आपला काय मेनू असेल, असे विचार डोक्यात घोळायला लागतात. आज आपण एक गोड पदार्थ बनवणार आहोत, खव्याच्या पोळ्या. मऊ लुसलुशीत अशा खव्याच्या पोळ्या, साग्र संगीत आणि पारंपरिक पद्धतीने. चला सुरू करूया. अशा खव्याच्या पोळ्या जर बनवायच्या असतील ना, तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी कणिक भिजवून घ्यायची आहे. 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं मी इथे घेतलंय. 1 चमचाभर, छोटा चमचा भरून मीठ घेतलंय. 1 चमचाभर तेल घातलंय. हे छान मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालत आपण याचा गोळा मळून घेऊयात. ना घट्ट ना सैल या पद्धतीने आपला हा गोळा मळून घ्यायचा. हाताला मात्र तो अगदी मऊ लागला पाहिजे. छान मळून घेतलंय. ह्याला थोडंसं तेलाचा हात लावूया आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं त्याला मुरत ठेवूयात. आता हे मुरतंय तोपर्यंत आपण खव्याचं पुरण बनवून घेऊयात. 2 बाउल भरून मी खवा घेतलाय. वजनी साधारण पावशेर होता तो. आणि हा खवा आपल्याला सतत हलवत 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 एकदम मऊ करून घ्यायचा. बघा या पद्धतीने जशी जशी आच लागते ना, तसा खवा पातळ होतो, पण थोडासा घट्ट होऊ द्यायचा आहे तो. म्हणजे इतक्या वेळ आपल्याला तो पॅनमध्ये हलवत राहायचा आहे सतत. नंतर तो आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे. हे बघा खवा आपला गार होतोय तोपर्यंत मी वेलची सोलून घेते. बरोबर 12 वेलची मी सोलून घेतल्या आहेत. एका मिक्सरच्या भांड्यात घालून थोडीशी साखर त्यामध्ये फिरवून घेते, म्हणजे वेलची बारीक होईल. आणि हे वेलची जे सालं आहेत ते आपण चहामध्ये घालूयात, त्याने आपला चहा सुगंधी होईल. हे बघा इकडे आपला खवा हा थंड झाला आहे. आता आपण तो मोजून घेऊयात किती आहे. साधारण 1 बाउल भरून आपला हा खवा झाला आहे. यामध्ये आपल्याला 1 बाउल भरूनच पिठी साखर घालायची आहे. गोड खाणारे असतील तर 2-3 चमचे साखर वाढवली तरी काहीच हरकत नाही. खव्याचं पुरण हे जर सैल वाटत असेल तर मिल्क पावडर आवर्जून घाला. परफेक्ट. व्यवस्थित दोन्ही हातांनी चोळून चोळून आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने छान झालं आहे हे. तरीही ना हे एकदा मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. कारण असं की एखादा जर खडा किंवा गाठ त्यामध्ये राहिली ना, तर आपली पोळी ही फुटण्याची दाट शक्यता असते. तसं होऊ नये म्हणून आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि छान मऊ असं सारण किंवा पुरण करून घ्यायचं आहे. किती पोळ्या करायच्या आहेत त्याप्रमाणे भिजवलेल्या पिठाचे गोळे करून घेऊया. एक लाटी घेऊन त्याची अशी खोलगट वाटी करून घ्यायची आहे तयार. त्यामध्ये ठासून किंवा भरपूर हे सारण आपल्याला भरायचं आहे. चमच्यानी या पद्धतीने थोडंसं दाबत भरून घ्यायचं आणि ही जी पारी आहे ती व्यवस्थित चहू बाजूंनी अगदी हलक्या हाताने सध्या बंद करत जायचं आहे. आणि एका पोटलीसारखा त्याचा आकार झाला की मग मात्र आपल्याला अगदी व्यवस्थित बंद करायचं आहे, जेणेकरून ते सारण आपलं बाहेर येणार नाही. थोडासा एक्स्ट्रा झालेला जो पिठाचा गोळा होता तो मी काढून घेतलेला आहे. आता हे पिठामध्ये, कोरड्या पिठामध्ये आपल्याला ही जी पारी आहे भरलेली ही घोळवायची आहे आणि सारण हे थोडंसं हातानेच सगळीकडे पसरवायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही जोर देऊन ही पोळी लाटलीत ना तर हमखास फुटली म्हणून समजा. खव्याच्या पोळ्या ह्या अगदी निगुतीने करायचं काम आहे, सुगरणीचं काम आहे, पण सगळ्यांना जमू शकते. यामध्ये मी सांगितलेल्या ट्रिक्स आणि टिप्स नक्की फॉलो करा. जर आपलं हे खव्याचं सारण आहे ना, ते जर असं पातळ वाटलं तुम्हाला, म्हणजे सैलसर वाटलं, तर तुम्ही 1-2 चमचे मिल्क पावडर अजून ॲड करू शकता. ही झाली महत्त्वाची टीप. एक पोळी लाटून आपण ती तव्यावरती भाजायला टाकली आहे. अगदी हलक्या हाताने ती उलटवून सुद्धा घेतली आहे आणि छानपैकी साजूक तूप सगळीकडे पोळीला पसरवलं आहे. हलकेच थोडीशी दाबत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची. दुसऱ्या बाजूनी पण तूप सोडलं आहे आणि पोळी ही भाजून घ्यायची आहे.
दोन्ही बाजूनी पोळी आपल्याला छान खरपूस भाजायची आहे, म्हणजे वरचं जे आवरण आहे ना पोळीचं ते छान खरपूस झालं पाहिजे आणि आतला जो खव्याचा भाग आहे म्हणजे खव्याचं पुरण आहे ते मात्र छान मऊ लुसलुशीत झालं पाहिजे. आपण पिठी साखर घातली आहे त्याच्यामुळे पिठी साखर ही थोडीशी वितळते आणि आतलं जे खव्याचं सारण आहे ना ते छान मऊशार होतं. पोळी तयार. आता दुसरी पोळी आपण करून घेतोय. अगदी अशाच पद्धतीने दुसरी पोळी करायची आहे. सारण मात्र भरपूर घालायचं आहे आपल्याला, भरपूर भरायचं आहे रादर, आणि अशीच गोल गरगरीत पोळी लाटून घ्यायची आहे. फक्त पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची हे लक्षात ठेवायचं. आता ही पोळी भाजून घेऊयात. आता दुसऱ्या बाजूनी पलटवून घेऊयात पोळी. हे बघा कशी टम्म फुगते पोळी. ते तूप सोडलंय, तूप चहू बाजूला पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने. पुन्हा एकदा पोळी उलटवून घेतली आहे आणि पुन्हा एकदा साजूक तूप आपल्याला ह्या पोळीला लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी खालनं वरनं. वाव, सुंदर, कमाल. आलं ना तोंडाला पाणी. चला आता दुसरी करून दाखवते. सारण जर खूपच कोरडं झालं, आपलं ड्राय झालं समजा, तर अगदी एक थेंब दुधाचा हात त्या सारणाला लावून घ्यायचा आहे आणि पोळी करायची आहे. पण जर आपल्याला पोळी टिकवायची असेल तर याच पद्धतीने सारण बनवायचं आहे, म्हणजे खवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला. पोळीत आपण जे सारण भरलंय म्हणजेच खव्याचं पुरण भरलंय ते चहू बाजूनी जाण्यासाठी आपण भाकरी जशी थापतो ना तशीच पोळी सुरुवातीला थापायची आणि मग हलक्या हाताने लाटायची. ही पण पोळी आपली टमाटम फुगणार आहे आणि फुगलीच. तूप घालूया, खरपूस भाजून घेऊया. पोळीच्या दोन्ही बाजूनी साजूक तूप लावून मग ती पोळी भाजून घेण्यातच खरी मजा आहे. असं केल्याने पोळीचं वरचं आवरण अगदी खुसखुशीत होतं. अगदी अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या ह्या करून घेतलेल्या आहेत. परफेक्ट. तुम्हाला दाखवते आता कट करून किती मऊ झाल्या आहेत त्या, किती सहज आपल्याला कट करता येतात बघा. सुंदर, अप्रतिम, कमाल झाल्या आहेत पोळ्या. आणि त्यावरती मस्तपैकी मुक्त हसते साजूक तूप. आहा, क्या बात है. मी यात थोडीशी मिल्क पावडर घालून हे खव्याचं पुरण बनवलं, पण मिल्क पावडर न घालताही तुम्ही हे करू शकता. मिल्क पावडर घातल्याने पोळी ही छान खुसखुशीत होते. परफेक्ट रेसिपी. कमालीची सुंदर झाली होती खव्याची पोळी. खव्याच्या पोळीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत ती पोहोचेल. ज्यांना खाऊ घालायची इच्छा आहे, ज्यांना खाऊ घालायला खूप आवडतं अशा मित्रमैत्रिणींपर्यंत ही रेसिपी पोहोचवण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती टाकली आहे. आपले चॅनल अजूनही ज्यांनी सबस्क्राईब नाहीये केलेलं त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राईब करायचंय, कारण की आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत, मोफत आहेत, फुकट आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन. बाय बाय.